श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात सर्वजण? मजेत ना? तर चला मैत्रिणींनो, माझे तांदळाचे पापड झालेले होते आणि आता बनवायचे होते नाचणीचे पापड. आणि बघा तेवढ्यात आपली सिलेंडरची जी अफवा आहे ती आलेली आहे कानावर. तर बघा पुढचं जे सामान आहे ते बनवायलासुद्धा भीती वाटायला लागली. पण आता ज्याचं जे आपण प्रोसेस करून ठेवलेली आहे बनवायची ते तर आपल्याला करावंच लागेल. तर बघा कोरोनामध्ये भरपूर हाल झालेले आहेत, म्हणून लोक आता जे ऐकायला आलं त्याचं सांभाळूनच काहीतरी राहतील, म्हणून मलासुद्धा आता भीती वाटायला लागली. पण आता माझ्याकडनं नाचणी आणि गहू पाण्यात टाकले गेले होते, म्हणून आता मला नाचणीचे पापड बनवून घ्यावे लागतील. आणि बघा एक दिवस मी नाचणी पाण्यात घातली होती आणि लगेच उन्हात पण दाखवली, आणि ऊन जास्त दाखवावं लागत नाही. आणि बघा नाचणी आपली शरीरासाठी खूपच गुणकारी आहे, हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. बऱ्याच भागात नाचणीचे पापड बनवत नाही, पण आमच्याकडे नाचणीचे पापड बनवतात. आणि भरपूर जणांकडे नाचणीचं आंबील बनवून उन्हाळ्यात खास नाचणीचं आंबील बनवून पितात. खूपच छान लागतं. कधीतरी ट्राय करून बघा, तुम्हालासुद्धा आवडेल. तर बघा ही नाचणी मी धुवून वगैरे घेतलेली होती, वाढूनसुद्धा घेतली होती, पण ना ते बारीक बारीक भरपूर खडे होते आणि कचरासुद्धा होता. आणि बघा तो निवडून घेतलेला होता. तसं तर मी परातीत घेऊनच पहिलं साफ करून घेतलेलं होतं, पण कुठं ना कुठं थोडंफार असेल म्हणून तसं शोधून बघत होती. आणि नाचणी माझ्या घरात पहिलेच ऑलरेडी आणून ठेवलेली होती, म्हणून आता बनवून घ्यायचंच म्हणून बनवणार होते. तर चला मला दळायला पण जायचं होतं, आणि दळण करण्याच्या वेळेस मला तिथं थांबूनच दळून आणायचं होतं. नंतर कसं होतं आहे नाही का, बरेच गिरणीवाले असतात, त्यांना नाचणीचं दळण समजत नाही, मग पापड खराब होतात. आणि नाचणीचे पापड बनवण्याचं कसं असतं नाही का, व्यवस्थित झाले तर बरं, नाही तर थोडा बिघाड झाला तरी पापड पण खराब होतात, आणि ते पीठसुद्धा काही कामाचं राहत नाही, आणि ते गुरंढोरांनासुद्धा खाऊ घालत नाही. आणि मग चला आता माझं नाचणीचं दळणाची तयारी करायची आहे. मला तिथं थांबूनच दळून आणायचं होतं. तसं जास्त नाही, थोडीच आहे, पण कसं आहे ना तिथं त्यांना समजणार नाही, म्हणून म्हटलं आता 5-10 मिनटं वेळ जाईल, पण करूनच आणायचं. तसं गिरणी आमच्या घरात म्हणजे गल्लीतच आहे, लई लांब नाही आहे, त्यामुळं पण काही वाटत नाही. आणि बघा वजनाला तर आता ओले आहे म्हणून वजन थोडं बरं वाटत आहे. आणि हे पीठ मी आधी भाकरी बनवण्यासाठी दळून आणलं होतं, तसं आमच्याकडे भाकरी बनवत नाही, तरीसुद्धा मग कधीतरी खाऊन बघायचं म्हणून मी भाकरींचंसुद्धा दळून आणलेलं होतं. तर चला मी आता दळायला निघाले होते. आणि बघा गिरणी घरगुती आहे, छोटी, पण टाईमपाससाठी कधीतरी टाईमाला कामी येते, म्हणून मी तिथंच दळायला निघाले होते. आणि मस्त दळून देतात टायमाला, कधीतरी होऊन जातं आहे. तसं बघा माझं दळून वगैरे झालेलं होतं, आणि मग घरी येऊन मला चाळून पण घ्यायचं होतं, कारण ते दळण जरा मोठंच दळावं लागतं, जाड रवा कसा असतो तसं दळून आणावं लागतं, मग त्याला बारीक कपड्याने चाळून घ्यावं लागतं. तसंच बघा ही साडी माझी जरा व्यवस्थित नाही निघाली, म्हणजे कपडा त्याच्यात छान आहे पण त्याची लेस खराब झाली, म्हणून मी तिला आता काही यूज करत नाही. म्हणून म्हणजे 2 ते 3दा घातली तेवढ्यातच ती खराब झाली, म्हणून मी आता तिचा असा यूज करून घेणार होते. तर बघा पीठ चाळून घ्यायचं होतं, आणि खूपच जाड असं रवा त्यातून निघतो, म्हणजे ते सुद्धा नंतर आपल्याला कामी येतं, कारण त्याचे पण पापडच बनवतात. आणि पीठ तर खूपच छान दळून म्हणजे गाळून झालेलं होतं. नाचणी तशी लाल दिसते, पण पीठ चाळून झाल्यावर व्हाईट दिसतं, आणि जेव्हा पापड बनवून झालेले असतात तेव्हा ते पापडसुद्धा लालच दिसतात. असं नाचणीचा प्रकार आहे. तर बघा तुम्हाला दाखवते पीठ किती छान झालं आहे, आणि मस्त मऊसूत पीठ झालेलं होतं. बघा उन्हाळी कामांमध्ये मेहनत तर जास्त असते, आणि जेवढी मेहनत तेवढा आपला सामान छान येतो. आणि बघा मेहनत करून जे आपण करतो त्याची आपल्याला किंमतसुद्धा असते, आणि मजासुद्धा येते तेवढीच. भले आपल्याला धावपळ होते किंवा अनुभव नसल्यामुळे काही गोष्टींचे आपल्याला दगदगसुद्धा होते,
पण जेव्हा आपल्याला स्वतः करायला मिळतं तेव्हा आपल्याला कळते त्याची किंमत. तर हे बघा नाचणीचं पीठ असं झालेलं आहे. आम्ही खाली गॅसवर शिजवून घेतलं होतं, नंतर वाफवून पण घेतलं चाळणीवर ठेवून आणि वरती टेरेसवर आणूनच लाटत होतो, कारण खाली पापड लाटून वाळत घातले तर ते चिपकतात आणि मग पापड वेस्ट होतात. तसंच मग आम्ही उगाचच वाटणं नको व्हावं म्हणून आम्ही वरतीच आलेलो होतो लाटून घेण्यासाठी. तर बघा ऊन पण तापत आहे आणि आज जर आमची भाग्य ऐकत नव्हती पापड वाळू घालायला, म्हणून मी म्हटलं थोडा साईडलाच बसावं, जिकडं आपण कपडा टाकलेला आहे त्या साईडला टाकलं बसलं तर मग जागच्या जागी लाटून टाकायलासुद्धा होतं आहे. तर बघा पीठ असंसुद्धा त्याची मालिश करून घ्यावी लागते आणि मग ते पापड जरा व्यवस्थित होतात. बघा किती छान दिसत आहेत. आणि हे जे पापड पिवळे दिसत आहेत त्याच्यात आम्ही बेसन पीठ थोडं घातलेलं आहे. आणि नंतर बघा आमचे तांदळाचे पापड किती छान आहेत नाही का, खायला पण तेवढेच छान झालेले आहेत आणि मऊ पण, खाण्यात खूप मऊ झालेले आहेत. आणि हे बाजरीचे चकली आहे, ती माझी नाही कुणाची असेल माहीत नाही, पण छान लागत होत्या खाऊन बघितल्यावर. तसं आमच्याकडे पण बाजरीचे चकली वगैरे बनवतात, पण आपण कुरडईसाठी जसा गहू भिजू घालतो तसे बाजरी पण भिजू घालावी लागते, मग तसं बनवतो. पण आता शक्यतोवर बाजरीचे कुणी बनवत नाही. असं म्हणतात की बाजरीचे हे याच्याने गरमी होते असं म्हणतात. पण आता बघा पहिलेपासून गावाकडे बाजरीचे पण कुरडया वगैरे बनवतात, ज्याला आवड राहिली तो. तर बघा असंच आमचं पापड वगैरे लाटून झालेलं होतं आणि खूप उन्हात तापून खाली आलो आणि मस्त जेवायला बसलो. बघा यांचं दोघांचं लक्ष नव्हतं. तसंच जेवणात शेवगाच्या शेंगा, व्हाईट भात आणि रात्रीच्यासुद्धा भात होता, चपाती, असं आमचं जेवण चाललेलं होतं. आणि यांचं दोघांचं काही लक्ष माझ्याकडे नव्हतं, तरीसुद्धा मी त्यांना व्हिडिओमध्ये घेत होती. पण नंतर त्यांचं लक्ष गेल्यावर त्यांनी मस्त बघायला सुरुवात केली. या जेवायला सर्वजण. आणि तसंच आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि नाचणीचे पापड कुणाकुणाकडे बनवले जातात ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा, कारण भरपूर भागांमध्ये नाचणीचे पापड बनवले जात नाहीत. बाकी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. तर चला बघा हे दोघं आजी आणि नात, त्यांचं लक्ष नव्हतं. तर बघा हिचं बिचारी खूपच थकवा येतो तिला आमच्यामुळं, काय करणार नाही का. चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय आणि परत एकदा श्री स्वामी समर्थ.